आपल्याकडे असणाऱ्या टाकाऊ ब्लाऊज पीसपासून बनवा सुंदर असा युनिक चाफ्याच्या आकाराचा ताटावरचा रुमाल। एकदम लो बजेटमध्ये खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल हा बनवून तयार होतो। अशा प्रकारे बनवलेला रुमाल बघून सर्व चकित होतील आणि बोलतील की ही काहीतरी थापाच मारते की हा टाकाऊ ब्लाऊज पीसपासून इथे मी ताटावरचा रुमाल बनवलेला आहे। अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने हा ताटावरचा रुमाल बनवून तयार होतो आणि लोकांना तर विश्वासच बसणार नाही की हा टाकाऊ ब्लाऊज पीसपासून रुमाल बनवलेला आहे एकदम लो बजेटमध्ये। अशा प्रकारे बनवलेला सुंदर असा रुमाल तुम्ही बाजारात किंवा ऑनलाईन घ्यायला जाल तर तुम्हाला खूप कॉस्टली पडेल। तर ऑनलाईन घेण्यापेक्षा किंवा बाजारातून घेण्यापेक्षा बनवा घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने युनिक असा चाफ्याच्या आकाराचा ताटावरचा रुमाल। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनला जातो। याचाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला म्हणजे अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर चला तर मग बघूया हा ताटावरचा रुमाल, चाफ्याच्या आकाराचा ताटावरचा रुमाल मी कसा बनवलेला आहे। तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर छान असा चाफ्याच्या आकाराचा ताटावरचा रुमाल बनवण्याकरता इथे आपल्याला 2 रंगाचे ब्लाऊज पीस लागणार आहे। तर एक ब्लाऊज पीस मी ऑफ व्हाईट या रंगाचं घेतलेला आहे आणि दुसरा पिवळ्या रंगाचं घेतलेलं आहे आणि इथे 2 फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि त्यावर उंची 9 इंच आणि रुंदी 3 इंच अशी टाकलेली आहे आणि त्यावर चाफ्याचं जे फूल असतं त्याच्या पाकळीचा आकार मी बनवून घेणार आहे आणि तो भाग कट करून पण घेणार आहे। तर इथे अशा प्रकारे फुलाची पाकळी आपली बनून तयार आहे। तर इथे आपल्याला 2 आकाराच्या पाकळ्या लागणार आहेत। तर ही जी आपण पहिली पाकळी कट केलेली आहे ती मोठी पाकळी आहे। यानंतर आपल्याला छोट्या आकाराची देखील पाकळी कट करायची आहे। तर त्याची उंची 5 इंच इतकी घ्यायची आहे आणि रुंदी 2.5 इंच इतकी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे चौकोन बनवून त्यावर पण पाकळीचा आकार द्यायचा आहे आणि तो पाकळीच्या आकाराचा भाग आपल्याला कट करून देखील घ्यायचा आहे। तर इथे अशा प्रकारे आपल्या 2 पाकळ्या बनवून तयार आहेत, एक मोठ्या आकाराची आणि एक छोट्या आकाराची। त्याच प्रकारे आपल्याला कॅनव्हासवर देखील अशा प्रकारे पाकळ्या कट करून घ्यायच्या आहेत। कॅनव्हासवर पाकळ्या कट करून झाल्यानंतर त्याच आकाराने कापड देखील कट करून घ्यायचं आहे। मोठ्या पाकळीसाठी इथे मी ऑफ व्हाईट कलरचं कापड वापरलेलं आहे आणि छोट्या पाकळीसाठी पिवळ्या रंगाचं कापड वापरलेलं आहे। तर असे मी सगळे कापडाचे पीस कट करून काढलेले आहेत आणि त्यानंतर प्रत्येकी एका पीसवर मी कॅनव्हास ठेवलेला आहे आणि त्याला इस्त्रीने चिटकून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि त्यानंतर आता याच्या कडेनं मी शिलाई मारून घेणार आहे। व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि पाकळीच्या कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे मशीनवर। तर इथे मी शिलाई मारून घेत आहे।
तर याच प्रकारे सर्व पाकळ्याला आपल्याला कापड जोडून पाकळीच्या कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे। सर्व पाकळ्यांना अशाच प्रकारे शिलाई मारायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे पाकळीचं कापड आहे ते कट करून काढायचं आहे आणि कापड कट करून झाल्यानंतर त्याला आपल्याला पाकळीच्या कडेला कट द्यायचे आहेत, नॉचेस द्यायचे आहेत, म्हणजे पाकळी आपली व्यवस्थितरित्या उलटली जाईल। पाकळी उलटताना आपल्याला त्रास होणार नाही। अशाच प्रकारे सर्व फुलाच्या छोट्या आणि मोठ्या पाकळ्या मी तयार करून घेत आहे आणि त्याला नॉचेस देऊन पाकळ्या उलटून देखील घेणार आहे, म्हणजे सरळ करून घेणार आहे। तर याच प्रकारे बाकीच्या सर्व पाकळ्यांना देखील आपल्याला कडेनं शिलाई मारायची आहे आणि ती पाकळी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। तर छान अशा सर्व पाकळ्या आपल्या सरळ करून झाल्यानंतर त्याला आपल्याला इस्त्री करायची आहे आणि नंतर त्या पाकळ्याच्या कडेनं आपल्याला समोशाच्या आकाराची लेस देखील लावून घ्यायची आहे। तर इथे मी सर्व पाकळ्यांना लेस लावून घेत आहे। तर याच पद्धतीनं आपल्याला सर्व मोठ्या आणि छोट्या आकाराच्या पाकळ्यांना लेस लावून घ्यायची आहे आणि पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे। तर इथे प्रत्येकी पाकळ्याचे 6-6 पीस मी बनवलेले आहेत, छोट्या आकाराचे 6 आणि मोठ्या आकाराचे 6। तर इथे सर्व पाकळ्या मी बघा अशा एकावर एक ठेवून असं फूल आपलं तयार करून घेतलं आहे आणि एवढंच नुसतं फूल आपलं तयार झालं आहे ते किती सुंदर असं दिसत आहे। त्यानंतर या पाकळ्या आपल्याला जोडण्याकरता इथे मी एक झाकण घेतलं आहे आणि त्या आकाराने कॅनव्हास आणि कपडा कट करून घेतला आहे। त्यानंतर पिवळ्या रंगाचं कापड इथे मी बांगडीच्या आकाराचं कट करून घेतलं आहे। बांगडी साधारण 2 ते 2.6ची असावी। त्यानंतर ज्या प्रकारे आपण पाकळीला कपड्यावर कपडा ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे त्याच पद्धतीने इथे या गोलाकार भागाला देखील आपल्याला शिलाई मारायची आहे कडेनं। फक्त पूर्ण आपल्याला गोल शिलाई मारायची नाही आहे, तर 1 इंच इतका गॅप सोडायचा आहे, कारण की तो गोलाकार भाग आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून काढायचं आहे आणि त्या गोलाकार भागाला आपल्याला साईडनं कट द्यायचे आहेत, नॉचेस द्यायचे आहेत। अशा प्रकारे कट दिल्यानंतर जिथे आपण 1 इंचाची इतकी जागा सोडली होती शिलाई मारायची, तिथे आपल्याला अंगठ्याचं बोट घालायचं आहे आणि एकदम अद्दररित्या हा गोलाकार भाग आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा गोलाकार भाग आपला पलटी करून झाल्यानंतर, सरळ करून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचं कापड उरलं होतं जिथून आपण गोलाकार भाग
पलटी केलेला आहे तिथे ते कापड फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हा गोलाकार भाग आपला बनवून तयार आहे। त्यानंतर पिवळ्या रंगाचा जो गोलाकार भाग आपण बनवलेला होता त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्याला फक्त सिंगलच कापड लागणार आहे, डबल कापड आपल्याला लागणार नाही आहे। व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच हा पिवळ्या रंगाचा गोलाकार भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे गोलाकार भाग आपले दोन्ही बनून तयार आहेत, एक पिवळ्या रंगाचं आणि एक ऑफ व्हाईट रंगाचं। त्यानंतर या पिवळ्या रंगाचा जे गोलाकार भाग आहे त्याला इथे मी लेस लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे बाहेरच्या बाजूने लेस लावून झाल्यानंतर त्याच्या आतल्या बाजूने पण गोलाकार भागामध्ये लेस लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे हा गोलाकार भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर ज्या पाकळ्या आपण बनवल्या होत्या, एक मोठ्या आकाराची आणि एक छोट्या आकाराची, तर त्या एकमेकावर अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत आणि शिलाई मारून त्या जोडून घ्यायच्या आहे। एक एक करून सर्व पाकळ्या आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने सर्व पाकळ्या जोडल्यानंतर जो आपण ऑफ व्हाईट रंगाचा गोलाकार भाग बनवलेला आहे त्यावर पाकळ्या अशा ठेवून बघायच्या आहेत आणि नंतरच त्या शिलाई मारून जोडून घ्यायच्या आहेत। तर पाकळ्या जोडून झाल्यानंतर आतल्या बाजूने मार्क करायचा आहे आणि तिथे पाकळ्या आपल्याला मशीनवर जोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला पाकळ्या जोडताना त्रास होणार नाही, सर्व पाकळ्या एकदम व्यवस्थितरित्या जोडल्या जातील। तर अशा प्रकारे सर्व पाकळ्या एक एक करून जोडून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता चाफ्याच्या आकाराचं फूल जे आहे ते आपलं किती छानरित्या बनलेलं आहे आणि पाठच्या बाजूने पण फिनिशिंग किती छानरित्या आलेली आहे। त्यानंतर अजून एक आपल्याला गोलाकार भाग लागणार आहे ऑफ व्हाईट रंगाचा, तो देखील मी बनवून घेतलेला आहे आणि त्याला कडेनं लेस देखील लावलेली आहे। त्या गोलाकार भागाचा आपल्याला मध्य काढायचा आहे आणि त्या फुलाच्या मध्यभागी ठेवून तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे, तिथे अटॅच करून घ्यायचा आहे। फुलाच्या पाकळ्या जोडण्याकरता जो गोलाकार भाग आपण तयार केला होता झाकणाच्या मदतीने, त्याच झाकणाच्या मदतीने देखील हा गोलाकार भाग बनवायचा आहे वरच्या बाजूचा आणि तो आपल्याला तिथे फुलाच्या मध्यभागी अटॅच करायचा आहे। आणि त्यानंतर पिवळ्या रंगाचा जो गोलाकार भाग आपण बनवला होता तो देखील अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि शिलाई मारून तो अटॅच करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे दोन्ही भाग आपले त्या फुलाला पाकळ्याला जोडून झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला रुमालाला लावण्याकरता इथे लोकरीचे गोंडे बनवायचे आहेत।
तर इथे मी गोळ्याचं एक रिकामं पॅकेट घेतलेलं आहे आणि त्याला लोकर अशी बघा 30 वेळेस गुंडाळलेली आहे आणि त्याला गाठ मारायची आहे आणि आपले गोंडे तयार करून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर गोंडे मी कशा पद्धतीने बनवलेले आहेत याचा जर संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा, तोही व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। त्यानंतर ज्या आपल्या फुलाच्या पाकळ्या आहेत त्याला 6 इंच इतकं मार्क करायचं आहे बघा। तर जिथे आपण मार्क केलेला आहे तिथे आपल्याला मणी अटॅच करायचे आहेत। तर इथे मी 2 रंगाच्या मण्यांचा वापर केलेला आहे, एक सफेद रंगाच्या आणि एक सोनेरी रंगाच्या मण्यांचा वापर केलेला आहे। तर इथे बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला या रुमालाला मणी अटॅच करायचे आहेत। तर खालच्या बाजूकडनं जी मी मणी अटॅच करणार आहे त्याला 2 सफेद आणि 4 सोनेरी रंगाचे मणी बसवलेले आहेत। दोन्हीकडनं 2-2 सफेद कलरचे मणी बसवलेले आहेत आणि मध्ये सोनेरी रंगाचे 4 मणी घेतलेले आहेत। याच पद्धतीने संपूर्ण जिथे आपण मार्क केलेला आहे तिथे अशाच प्रकारे आपल्याला मणी अटॅच करायचे आहेत। तर अशा प्रकारे संपूर्ण रुमालाला एक लाईन मण्याची अटॅच करून झालेली आहे आणि नंतर त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला अजून एक मण्यांची लाईन करायची आहे। तर सफेद रंगाचे 4-4 मणी दोन्ही बाजूकडनं घेतलेले आहेत आणि मध्ये 6 सोनेरी रंगाचे मणी घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने संपूर्ण रुमालाला आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे संपूर्ण रुमालाला मणी लावून झालेले आहेत आणि त्यानंतर जिथे आपण सोनेरी रंगाचे मणी बसवले होते तिथे आपल्याला गोंडे अटॅच करून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूकडनं 3-3 सोनेरी रंगाचे मणी राहतील या आकाराने आपल्याला ते गोंडे तिथे बसवायचे आहेत। संपूर्ण रुमालाला बसून घ्यायचे आहेत आणि रुमाल हा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर इथे आपला हा चाफ्याच्या आकाराचा ताटावरचा रुमाल टाकाऊपासून टिकाऊ अत्यंत सुंदर आणि यूजफुल अशी ही आयडिया आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा जरी यूजफुल असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा। तर फ्रेंड्स, भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर। श्री स्वामी समर्थ सर्वांना। हॅव अ नाईस डे।